नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत। आता हा जो टॉपिक आहे तुम्ही पाहिलास की आपला एक प्रश्न आहे कोणता, तर 2030 पर्यंत चायना तायवानला घेईल का? ठीक आहे, चायनाला आपल्या चायना हा जो आहे तो तायवानला आपला भाग बनवणार का, हा एक प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये शोधण्याचा आपण प्रयत्न करू। आता हा जो टॉपिक आहे तो थोडा जिओपॉलिटिक्सचा टॉपिक आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा टॉपिक आहे, परंतु हा टॉपिक कोणी पाहिला पाहिजे तर जवळपास सगळ्यांनीच पाहिला पाहिजे, कारण हा एकदम जनरल टॉपिक आहे। आपण प्रत्येक दिवशी एक ना एक न्यूज येतेच तायवान संबंधी, तायवान आणि चायना संबंधी, त्याच्यामुळे हा जो आहे उद्या पुढे सुद्धा हा जो टॉपिक आहे तायवानवाला टॉपिक आहे तो नेहमीच तुम्हाला ऐकायला मिळणार। त्याच्यामुळे याची जी थोडीफार जी माहिती आहे तर ती तुम्हाला जर का ऑलरेडी माहिती असेल तर ते समजायला आणखी चांगलं सोपं जाईल। ठीक आहे, तर हा व्हिडिओ सगळ्यांनीच बघा, असं काही नाही की हा UPSC MPSC वाल्यांनीच पाहिला पाहिजे असं नाही, सर्वांनीच पहा। तर बघा, सुरुवात करण्याआधी तुम्हाला सांगायचं की हा जो आहे आपला राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध PSIR शॉर्ट फॉर्ममध्ये, तर हा वैकल्पिक विषय आहे आपला। तर MPSC आणि UPSCसाठी मराठी माध्यममध्ये आपण ऑनलाईन मोडमध्ये याला लॉन्च केलेला आहे, तर ज्याला कुणाला पाहिजे असेल तर ते घेऊ शकता, सध्या अवेलेबल आहे। ठीक आहे, याच्यामध्ये मी आणि शलाका मॅम हे दोघांनी मिळून हे याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत। तर बघा, सुरुवात करूया आपण चायना। आता चायना आणि तायवान, आता तायवान कुठे आहे आणि चायना कुठे आहे एकदा आपण थोडं पाहून घेऊ की नेमकं चायना कुठे येतो। हा आपला भारत देश आहे इकडे, आणि भारत देशाच्या इकडे जो आहे याला आपण चायना म्हणतो, खाली जे आहेत हे आशियान देश आहेत, टोटल 10 देश आहेत इकडे, साऊथ ईस्ट एशियन देश म्हणतो आपण यांना। आणि चायनाच्या बाजूला इथे छोटासा जो देश दिसतो ना, हा आहे तायवान, इंडिपेंडंट देश आहे हा। ठीक आहे, चायना काय म्हणतो, चायना म्हणतो की हा जो तायवान आहे हा आमचाच भाग आहे, हा काही इंडिपेंडंट देश वगैरे काही नाही आहे, हा आमचाच भाग आहे, त्याच्यामुळे चायना असा म्हणतो, परंतु तायवान काय म्हणतो की हा आम्ही स्वतंत्र आहोत। याच्या बाजूला बघा, इथे साऊथ कोरिया नॉर्थ कोरिया येतो, इथे नॉर्थ कोरिया, इथे साऊथ कोरिया, आणि इकडे जपान येतो, इकडे फिलिपिन्स येते। तर अशा प्रकारे आणि याला आपण साऊथ चायना सी म्हणत असतो। ठीक आहे, तर हे त्याचा भूगोल झाला। आता तुम्हाला थोडं समजायला सोपं जाईल की चायना कुठे आणि तायवान कुठे आहे। ठीक आहे, सुरुवात करूया। आता कोणत्याही गोष्टीला जर का समजायचं असेल तर थोडं इतिहासामधून जर का आपण गेलं की आणखी चांगल्या पद्धतीने समजू शकते। आजची जर का कंडिशन जर का समजून घ्यायची असेल तर थोडं आपल्याला इतिहास माहिती असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण काय करू, थोडे 5-10 मिनिट इतिहासावरती डिस्कशन करू की काय झालं होतं इतिहासामध्ये। पहा, तर ज्या प्रकारे भारत हा आपल्या ब्रिटिशांची कॉलनी होता, ब्रिटिशांची वसाहत होता, त्याच प्रकारे चायना जो आहे तर चायनासुद्धा ब्रिटिशांची वसाहत होता। फक्त ब्रिटिशच नव्हे तर ब्रिटिशांसोबत फ्रान्स पण होते इथे, त्याचप्रकारे अमेरिका पण आला, त्याचप्रकारे जपान पण आला। हे जे मोठे मोठे साम्राज्य होते हे यांनी चायनामध्ये आलेत, आणि चायनाचा जो भाग आहे हे आपल्या विभागला त्यांच्यासमोर, ह्या चायनाच्या सम्राटासमोर। ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे त्याची ह्युमिलिएशन झाली एक प्रकारे। याच कारणासाठी यालाच आपण एक प्रकारे आंतरराष्ट्रीय वसाहत म्हणतो। म्हणजे इथे फक्त एकच वसाहत नव्हती, म्हणजे इथे फक्त एकच इंग्लंड नव्हता, ज्या प्रकारे भारतामध्ये ब्रिटन होता त्याच प्रकारे फक्त इथे ब्रिटनसोबत UK पण होता, अमेरिका पण होता, जपान पण होता, म्हणून याला आपण आंतरराष्ट्रीय वसाहत असं म्हणत असतो। ठीक आहे, तर याला हा जो आहे ते एक प्रकारे चायनाच्या सम्राटाच्या समोर याचा जो प्रदेश आहे तो प्रदेश हा वाटून घेतला गेला या देशांद्वारे। तर म्हणून आत्ताचे जे शी जिनपिंग जे आहेत हे चायनाचे राष्ट्राध्यक्ष आहेत। तर हे काय म्हणतात की ते जे 100 वर्ष जे होते ना, या 100 वर्षाच्या काळाला ते सेंच्युरी ऑफ ह्युमिलेशन असं म्हणतात। सेंच्युरी ऑफ ह्युमिलेशन म्हणजे अपमानाचे शतक। कोणतं शतक, तर 1839 पासून तर 1950 पर्यंत, 1949 पर्यंत, म्हणजे हे 100-110 वर्षाचा हा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चायनाची मानहानी झाली। म्हणजे चायनाच्या सम्राटाच्या समोर चायनाला वाटून घेतलं गेलं। कोणी वाटलं, तर ह्या युरोपियन देशांनी वाटलं, येतं लक्षात। त्याच्यामुळे शी जिनपिंग काय म्हणतात की हे आमच्यासाठी सेंच्युरी ऑफ ह्युमिलिएशन आहे आणि याचा आम्ही परतफेड करणार। चायना म्हणतो की ब्रिटनने आमचा जो प्रदेश आहे तो ब्रिटिश भारतामध्ये, ज्यावेळेस म्हणजे अजूनपर्यंत ब्रिटिश भारतापासून सोडून जायचे होते, म्हणजे 1947च्या आधीची गोष्ट। तर ब्रिटिशांनी आमचा जो लद्दाखवाला जो रिजन आहे तर तो घेतला म्हणे, जो अरुणाचल प्रदेशवाला जो रिजन आहे तो घेतला, त्याचप्रकारे जो भूटान, नेपाळ हा जो भाग आहे हा सगळा आमचा भाग आहे, तिबेटचा भाग आहे। ठीक आहे, आणि तो ब्रिटिश इंडियाने घेतलेला आहे। त्याच्यामुळे त्याचप्रकारे साऊथ चायना सी हा चायनाचा एक अविभाज्य घटक आहे, तो ब्रिटिशांनी घेऊन घेतला। तर शी जिनपिंग काय म्हणतात, शी जिनपिंगचं एक ड्रीम आहे, त्यालाच आपण चायना ड्रीम असं म्हणत असतो, चायना ड्रीम, चीनचे स्वप्न। 2049 पर्यंत, म्हणजे इथून पुढे 25 वर्षापर्यंत, तर 2049 पर्यंत चायनाचा जो आधी जेवढा काही प्रदेश होता, ज्याच्यामध्ये लद्दाख पण आहे, अरुणाचल प्रदेश पण आहे, तायवान पण आहे, साऊथ चायना सी पण आहे, तो पूर्णच्या पूर्ण 49 पर्यंत चायनाच्या अंडरमध्ये आला पाहिजे। आणि हे चायनाचं स्वप्न आहे, यालाच आपण चायना ड्रीम म्हणतो। हे शी जिनपिंगला पूर्ण करायचं आहे, येतं लक्षात। म्हणजे
एक तर कन्फर्म आहे की चायना जो आहे तो तायवान घेण्याचा प्रयत्न करणार. त्याचप्रकारे भारतासोबत पण लडाख तर घेतलेलाच आहे, तर त्याचप्रकारे अरुणाचल प्रदेशवरती पण तो क्लेम करतो. तर भारतासोबत पण युद्ध होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, कमी आहे चान्सेस, परंतु होणार हे याच्यामध्ये दुमत नाही. थोड्याफार कमी प्रमाणामध्ये होणार, कमी याच्या इंटेन्सिटीने होणार. परंतु हे जे बॉर्डर इश्यू जे आहेत आपण याच्या आधी पण पाहिले की 2-3 वेळा भारतासोबत चायनाने बॉर्डर इश्यू केलेले आहेत. तर समोर सुद्धा अशाच प्रकारचे बॉर्डर इश्यू होतील, 100% होतील. ठीक आहे, तर हे चीनचे स्वप्न आहे. तर इतिहास असा सांगतो की 1949 तर साहजिक आहे, इथे सुद्धा ज्या प्रकारे भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ चालू झाली होती त्याचप्रकारे चीनमध्ये सुद्धा स्वातंत्र्य चळवळ चालू झाली होती. परंतु भारतामध्ये ती चळवळीचा पुढाकार कोणी घेतला तर आपल्या काँग्रेस पार्टीने. ठीक आहे, काँग्रेस पार्टी ऑफ इंडिया CPI. परंतु चायनामध्ये जे आहेत अशा 2 प्रकारच्या पार्ट्या होत्या. एक होती डेमोक्रेटिक पार्टी जी लोकशाहीला सपोर्ट करत होती, आणि दुसरी जी होती ती होती कम्युनिस्ट पार्टी, जे कम्युनिझम म्हणजे साम्यवादाला सपोर्ट करत होती. तर चीनच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये 2 पक्ष होते. एक लोकशाही पक्ष, तर क्वामिंगतांग पक्ष हे चायनीज नाव आहे त्याचं ते हे लोकशाही पक्ष होते. हे डेमोक्रेसीला सपोर्ट करणारे होते. साहजिक आहे, डेमोक्रेसीला सपोर्ट करणारे म्हणजे त्याला अमेरिका, फ्रान्स, UK यांचा सपोर्ट होता. आणि दुसरीकडे जे होता तो साम्यवादी पक्ष होता, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, जो आत्ता चायनावरती जो राज करत आहे ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचं सरकार आहे. तर हे होती. आता याला जो सपोर्ट होता तो USSRचा होता, कारण USA जो सोव्हिएत संघ होता तर सोव्हिएत संघामध्ये कम्युनिस्ट पार्टीज होती. कम्युनिस्ट पार्टीनेच बनवलेला आहे सोव्हिएत संघ. तर USSRने कम्युनिस्ट पार्टीला सपोर्ट केला आणि अमेरिकेने लोकशाही पक्षाला सपोर्ट केला. येतं लक्षात. अशा प्रकारे यांच्यामध्ये वरचढ कोण ठरलं तर 1949 ज्यावेळेस चायना स्वतंत्र झाला तर त्यावेळेस साम्यवादी पक्ष जो होता तर तो सक्सेसफुल झाला. तर चायनामध्ये पूर्ण कंट्रोल या साम्यवादी पक्षांनी घेतलं. आता उरले कोण, तर हे तर त्यांचे शत्रूच होते ना. लोकशाही पक्ष जे होते क्वामिंगतांग हा जो पक्ष होता तर हा त्यांचा एक प्रकारे शत्रूच होता. तर मग यांना जो चायनाचा जो एक बेट आहे, ठीक आहे, तर हे जे बेट आहे ज्याला आपण आज तायवान म्हणतो आणि याच्या आधी नाव होतं फॉर्मोसा नावाचं, फॉर्मोसा बेट. ठीक आहे, फॉर्मोसा बेट. तर या बेटावरती ते सगळे हे जे कम्युनिस्ट पक्षाचे जे लोक होते, जे समर्थक होते, ते या बेटावरती गेले. आज त्याला आपण तायवान म्हणत असतो. आज तायवानची लोकसंख्या जवळपास 2 करोडच्या जवळपास आहे. ठीक आहे, तर ते तिथे गेले. आता पूर्णच्या पूर्ण चायना कोणाच्या अंडरमध्ये आला? कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, ज्याला सपोर्ट कोणाचा होता? USSRचा होता. आणि दुसरीकडे अमेरिकेचा इन्फ्लुएन्स आता फक्त त्या तायवानचं जो बेट आहे छोटंसं त्या बेटापुरता मर्यादित राहिला. एक प्रकारे चायनासाठी, आपल्या अमेरिकेसाठी एक मोठा ब्लंडर होता, जिओपॉलिटिकल ब्लंडर होता त्याच्यासाठी. ठीक आहे, मोठी हार होती. कारण याचा मेन उद्देश काय होता अमेरिकेचा, की जे साम्यवाद आहे जो रशियापासून सुरू झालेला आहे तर तो हळूहळू बॉर्डर देशांमध्ये पसरत चाललेला होता. हा कुठेतरी रोखायचा होता, परंतु अमेरिका रोखू शकला नाही. चायनामध्ये शेवटी कम्युनिस्ट पार्टीचं रिव्होल्युशन झालं, कम्युनिस्ट रिव्होल्युशन झालं. ठीक आहे, तर हे एक प्रकारे त्याची मेजर फेल्युअर होतं, जिओपॉलिटिकल फेल्युअर होतं. ठीक आहे, कंटेनमेंट ऑफ USSR ही जी पॉलिसी होती त्याच्या विरुद्ध. तर मग काय झालं, आता चायनामध्ये दोन्ही आहे ना, तायवान पण आहे आणि चायना पण आहे, परंतु 2 वेगवेगळे पक्ष आहे. जे प्रॉपर चायना जो मेनलँड आहे तिथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचं सरकार आहे आणि दुसरीकडे जे आहे तर ते डेमोक्रेटिक पार्टीचं सरकार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे एकच देश आहे, परंतु 2 वेगवेगळ्या सिस्टीम, 2 वेगवेगळ्या यंत्रणा इथे काम करतात. यालाच आपण काय म्हणतो, 1 कंट्री 2 सिस्टीम, 1 कंट्री 2 सिस्टीम. तर अमेरिकेने अमेरिका आणि अमेरिकेचे जे मित्र राष्ट्र आहे, म्हणजे जे युरोपियन देश UK असू द्या, फ्रान्स असू द्या, जर्मनी असू द्या, जपान असू द्या, तर यांनी ही जी संकल्पना आहे, ही जी धोरण आहे, तर हे अवलंबलं. म्हणजे देश जरी एक असला परंतु 2 वेगवेगळ्या सिस्टीम आहेत. ठीक आहे, आणि हे जे अमेरिका जी होती, आता अमेरिका त्यावेळेस अमेरिका महासत्ता होती आणि अमेरिकेचे मित्र राष्ट्र, तर ते काय म्हणायचे, जे चीनी लोक आहेत, जे चायनीज लोक आहेत, तर चायनीज लोकांचं खरं प्रतिनिधित्व कोण करत आहे, तर कोण करत आहे, तर हे लोकशाही पक्ष जो आता तायवानमध्ये जाऊन बसलेला आहे. ठीक आहे, तर हा पक्ष यांचे खरे नेतृत्व करत आहेत, रिअल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ चायनीज पीपल. आणि दुसरीकडे चायनावाले काय म्हणायचे की नाही, चायनावरती कंट्रोल कोणाचा आहे किंवा चायनामध्ये सरकार कोणाचं आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचा आहे, मग यांना कसं काय बनवू शकते. तर तुम्हाला माहिती असेल की आपला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, ठीक आहे, जे संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे तर त्याच्यामध्ये एक UNSC एक संघटना असते, त्याच्यामध्ये 5 स्थायी मेंबर आहे. त्या 5 स्थायी मेंबरपैकी एक जो मेंबर आहे, एक जो सदस्य आहे, तर तो जो आहे तो चायना आहे. तर 1970च्या दशकापर्यंत इथे चायनीज गव्हर्नमेंट म्हणजे नेमकं कोणतं, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना हे नव्हतं, तर हे पक्ष होते जे तायवानमध्ये सरकार बनलेलं होतं, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ तायवान
हे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे स्थायी सदस्य होते 1970 पर्यंत. का बरं होते? कारण इकडे अमेरिका, UK, फ्रान्स या मोठ्या मोठ्या विकसित देशांचा त्यांना सपोर्ट होता, त्याच्यामुळे. येतं लक्षात. परंतु 1970 नंतर थोडी जिओपॉलिटिकल घटना आता याच्यामध्ये भारताचा स्टँड काय होता? भारत कोणत्या साईडने होता? तर एक लक्षात असू द्या, भारताचं 1962 मध्ये चायनासोबत युद्ध झालं होतं. त्याच्यामध्ये चायनाने भारताला हरवलं आणि जो रिजन आहे तो लडाख रिजन घेऊन घेतला. ठीक आहे. तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला धक्का बसला. त्यानंतर 2 वर्षानंतर नेहरूंची पण मृत्यू झाला त्यांचा. ठीक आहे. तर याच्यामध्ये भारताचा स्टान्स कोणाकडून असायला पाहिजे होता? तर या पक्षाकडून असायला पाहिजे होता. परंतु भारताचा स्टान्स जो होता तो काय, भारत काय म्हणायचे की खरे चायनामध्ये सरकार कोणाचं आहे? कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचं आहे. लोकांचं प्रशासन कोण सांभाळत आहे? कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना. मग युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये या पक्षाला कसं काय तुम्ही सिक्युरिटी म्हणजे परमनंट मेंबरशिप दिलेली आहे? यायला पाहिजे होती ना. तर ज्यावेळेस चायना बनला 1949 मध्ये, तर अशी पहिली लोकशाही देश होता भारत ज्याने या चायनाला रिकॉग्नाइज केलं. म्हणजे एक प्रकारे भारत जो आहे तर तो या कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनासोबत जे संबंध आहे तर ते बिघडवण्याच्या मूडमध्ये नाही आहे, म्हणजे नव्हतेच. ते आपले संबंध चांगलेच ठेवण्याचा प्रयत्न करतात नेहमी. का बरं? कारण काही झालं तरी चायना मोठा आहे आणि चायनासोबत पंगे घ्यायला कोणाला परवडणार नाही आहे. ठीक आहे. भारत पंगे घ्यायला पंगे जर का घेतले तर फायदा कोणाचा होईल? कोणाचाच होणार नाही, दोघांचंही नुकसान होणार. त्याच्यामुळे काय कसलं वादविवाद करायचे नाही, शांततेने तू पण राहा आणि मी पण राहा. यालाच आपण पंचशील करार पण म्हणतो. पंचशील करार पण चायनासोबत आपण केला. ठीक आहे. तर भारताचा स्टॅन्स काय होता की भारत काय म्हणायचा की कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना हे खरे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, म्हणजे अमेरिकेच्या स्टॅन्सच्या अगदी विरुद्ध. ठीक आहे. तो अगदी विरुद्ध पार्टीमध्ये भारत होता त्यावेळेस. आणि त्यावेळेस USSR भारताचा सपोर्टर होता. ठीक आहे. आपला मित्र खरा तर USSR होता, अमेरिका नव्हता. अमेरिका आपला शत्रू राष्ट्र असल्यासारखा होता त्यावेळेस. ठीक आहे. तर या नमत्या पॉलिसीला जिओपॉलिटिक्समध्ये अपीजमेंट ऑफ चायना ही पॉलिसी म्हणत असते. तर भारताचं हे धोरण होतं, अपीजमेंट ऑफ चायना, म्हणजे चायनाला रागवायचं नाही, म्हणजे त्याला राग येऊ द्यायचा नाही आपला. येतं लक्षात. याला आपण अपीजमेंट पॉलिसी असं म्हणत असतो. भारत अशा स्टान्सवरती होता. जरी भारताचं चायनासोबत युद्ध झालं तरी सुद्धा भारत हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या फेवरमध्येच होता. ठीक आहे. तर याला आपण 1 पार्टी 2 सिस्टीम असं म्हणत असतो. तर मग पुढे काय झालं? तर पुढे असं झालं की 1960-1970 हा इतिहास सांगतो मी तुम्हाला की 1960-1970 हा जो दशक होता, या दशकामध्ये थोडाफार बदल झाला. तुम्हाला माहीत असेल की याच दशकामध्ये 50-60च्या दशकामध्ये कोरियामध्ये युद्ध झालं. आणि कोरिया हा जो पेनिन्सुला द्वीपकल्प आहे तर याचे 2 तुकडे झाले. एकाला म्हणतो आपण नॉर्थ कोरिया, एकाला म्हणतो आपण साऊथ कोरिया. तर नॉर्थ कोरिया आता हे जे आहेत, हा चायनाला लागून आहे, तर हा जो नॉर्थ कोरिया आहे तर इथे पूर्ण साम्यवादी सरकार आहे, साम्यवादी सरकार किम जांग उनचं. ठीक आहे. तर इथे साम्यवादी सरकार आहे आणि इथे जे आहे इथे लोकशाही आहे. आता हे जे लोकशाही याला साऊथ कोरिया म्हणतो आपण, दक्षिण कोरिया. ह्या दक्षिण कोरियाला अमेरिका सपोर्ट करतो आणि नॉर्थ कोरियाला चायना आणि रशिया सपोर्ट करतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये अमेरिकेला एक कळून चुकलं. कोणतं? तर जर का ज्यावेळेस चीन आणि रशिया, एका बाजूला चीन आणि रशिया हे जर का दोघं एकत्र आले तर आपल्याला सांभाळणं थोडं कठीण होते. आता या कोरियन युद्धामध्ये असंच झालं होतं. कोरियन युद्धामध्ये एका बाजूला अमेरिका होता आणि त्याचे मित्रराष्ट्र होते आणि दुसऱ्या बाजूला इकडे चायना आणि रशिया होता, USSR होता. त्या दोघांना एकासोबत सांभाळणं हे कठीण जात होतं अमेरिकेला. आणि याला समजलं की या दोघांना कधी जवळ येऊ द्यायचं नाही. मग काय करणार? त्या दोघांना फोडण्याचा प्रयत्न करायचा, फोडायचं आणि राज्य करायचं. ज्या प्रकारे ब्रिटिशांनी आपल्या भारतावरती फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल पॉलिसी अप्लाय केली, त्याच प्रकारे आता अमेरिका या दोघांवरती अप्लाय करू पाहतोय. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं? योगायोगाने 1960 हे जो दशक होतं, या दशकामध्ये USSR आणि चायना या दोघांमध्ये थोडा वादविवाद झाला. कशाच्या बेसिसवरती? तर सीमा विवाद, बॉर्डर इश्यू होते. तर सायबेरियामध्ये छोटंसं युद्ध पण झालं यांचं एकमेकांमध्ये. तर याच्यामुळे चायना आणि USSR यांच्या दोघांचे जे संबंध होते ना, हे संबंध थोडेफार म्हणजे कमी झाले किंवा कठोर झाले संबंध, कटू झाले संबंध. ठीक आहे. तर बिघडले. तर हा चान्स अमेरिकेने पाहिला आणि अमेरिकेने मग काय केलं? तर डिवाइड अँड रूल पॉलिसीचा अप्लाय केला. जिओपॉलिटिक्समध्ये याला एक नाव आहे, याला नाव आहे ऑफशोअर बॅलेन्सिंग. ऑफशोअर बॅलेन्सिंग म्हणजे काय? तर जर का आता फॉर एक्झाम्पल आपला हा जो अमेरिका आहे, अमेरिका म्हणजे आपला USA आहे, हा USA हे पूर्ण जग म्हणजे एक प्रकारे जंगल आहे. उदाहरणासाठी आपण घेऊ की हे पूर्ण जग म्हणजे एक जंगल आहे आणि जंगलाचा एक राजा असतो. ठीक आहे. सिंह हा एक राजा असतो. आता जो राजा असतो तो हा नेहमीच याच्यामध्ये असतो की आपली जागा दुसऱ्याने घेतली नाही पाहिजे. त्याच्यामुळे जर का कोणी येत असेल त्या सिंहाच्या जागी, म्हणजे राजा बनण्याला जर का येत असेल तर तो युद्ध करतो त्याच्यासोबत, त्याला राजा होऊ देत नाही. त्याच प्रकारे आता जगाचा राजा कोण आहे? अमेरिका आहे.
आणि अमेरिकेने नेहमीच अमेरिकन जे जिओपॉलिटिक्स चालते तर ते अमेरिकेने नेहमीच पाहिलेलं आहे की जगामध्ये कुठेही मोठं राष्ट्र तयार होऊ द्यायचं नाही. आता दुसरीकडे अमेरिकेचा कट्टर जो प्रतिस्पर्धी होता तो USSR होता, USSR, सोव्हिएत संघ. आता हा मोठा होत होता, याला मोठं होऊ द्यायचं नव्हतं आणि जर का होत असेल तर याला कमजोर करण्याचा प्रयत्न करायचा. मग अशा वेळेस तो एकदम बेस्ट मेथड त्यांची कोणती होती तर ऑफशोअर बॅलन्सिंग. ऑफशोअर बॅलन्सिंग म्हणजे काय, डिवाइड अँड रूल म्हणजे काय, तर एक जो आपला जो प्रतिस्पर्धी आहे जो मजबूत आहे जरा, ठीक आहे, त्याच्या जो मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य आहे, श्रीमंत पण आहे आणि इन्फ्लुएन्स पण आहे, तर याला कमजोर कसं करायचं, तर याचाच जो शेजारी राष्ट्र आहे कोणत्या पण असू द्या मग तो, तर त्याला मदत करायची, ह्या दोघांमध्ये भांडणं लावायची. आणि हा जो कमजोर राष्ट्र आहे, आता याच्यामध्ये कमजोर राष्ट्र कोणता होता तर चीन होता, तर चीनला मदत करायची, चीनला शस्त्र पुरवायचे, येतं लक्षात. आणि मग या दोघांचं भांडण लावायचं, हे दोघं एकमेकांसोबत युद्ध करतील आणि हे दोघेही जण कमजोर होऊन जातील. म्हणजे याचंही टेन्शन निघालं आणि याचंही टेन्शन निघालं. तर अशाच प्रकारची ऑफशोअर बॅलन्सिंग जे आहे ते अमेरिकेने USSR विरुद्ध चायनाचा वापर केला, त्याचप्रकारे चायनाच्या विरुद्ध भारताचा वापर करतायत आणि उद्या जाऊन भारताच्या विरोधात पाकिस्तानचा वापर करणार ते. म्हणजे अशा प्रकारे आपल्या शेजारी राष्ट्रांमध्ये एकमेकांमध्ये भांडणं लावून द्यायची, हे दोघं जण एकमेकांसोबत भांडण करता करता कमजोर होऊन जातील. म्हणजे तो राजा आहे तो राजा आहेच, येतं लक्षात. याला आपण ऑफशोअर बॅलन्सिंग असं म्हणत असतो, ठीक आहे. तर डिवाइड अँड रूल पॉलिसी, तर हे डिवाइड अँड रूल पॉलिसी इथे तो लावताना दिसतो आपल्याला. तर अमेरिकेने काय केलं, ह्या दोघांमध्ये जर भांडणं लागली होती तर आणखी ते जो त्यांच्यामधले जो वादविवाद होतो आणखी वाढवला, यांच्यामधली जी गॅप आहे ती आणखी वाढवली आणि चायनाला मदत करायला सुरुवात केली. आता चायनाला मदत करायला सुरुवात केली म्हणजे काय, त्यांना कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, चायनामध्ये गव्हर्नमेंट कोणतं आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचं, तर साहजिक आहे याला रिकॉग्नाइज करावं लागणार नाही का. तर म्हणून 1970 हा जो दशक आहे, या दशकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिओपॉलिटिकल चेंज झाला, जिओपॉलिटिकल बदल झाला. कोणता बदल झाला तर अमेरिका आतापर्यंत तायवानला सपोर्ट करत होता. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जी परमनंट मेंबरशिप होती ती तायवान गव्हर्नमेंटला मिळालेली होती. परंतु आता अमेरिकेने आपली पॉलिसी बदलवली आणि अमेरिकेने आता ही जी युनायटेड सिक्युरिटी काउन्सिलमधली जी स्थायी सदस्यत्व आहे तर हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाला दिलं. खरं गव्हर्नमेंट, चायनाचं खरं गव्हर्नमेंट कोणतं आहे तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना यांचं आहे. तर अशा प्रकारे मोठा बदल करण्यात आला, ठीक आहे. त्याचप्रकारे त्यांनी काय म्हणलं की चायना जो आहे, आपला जो तायवान जो आहे, तायवान चीनचाच भाग आहे. उद्या जाऊन तो चीनमध्ये येणार, परंतु एक कंडिशन कोणती तर चीनमधल्या लोकांची जर का सहमती असेल तर तशी झाली पाहिजे आणि पीसफुल इंटिग्रेशन झालं पाहिजे. म्हणजे जबरदस्तीने युद्ध करून तायवानला आतमध्ये नाही घ्यायचं, लोकांच्या सहमतीने. तायवानचे लोक ज्यावेळेस सहमत होतील की ठीक आहे आता आम्हाला चायनाचा भाग व्हायचा आहे तरच हे इंटिग्रेशन पॉसिबल आहे, तर अशी एक कंडिशन ठेवली होती. आता हे अमेरिकेमध्ये त्यावेळेस सरकार कोणाचं होतं तर त्यावेळेस सरकार होतं निक्सन. रिचर्ड निक्सन हे त्यावेळेसचे राष्ट्राध्यक्ष होते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका रिचर्ड निक्सन. आणि त्याचा सेक्रेटरी ऑफ स्टेट होता, सेक्रेटरी ऑफ स्टेट हेनरी किसिंजर म्हणजे एक प्रकारे ॲडवायझर होता. तो ॲडवायझर, फॉरेन पॉलिसीमध्ये ॲडवायझर हा हेनरी किसिंजर होता. फॉरेन पॉलिसीमध्ये काय करायला पाहिजे, या देशासोबत संबंध आपले कसे असायला पाहिजे, त्या देशासोबत संबंध कसे चांगले करायला पाहिजे, ह्या सगळे ॲडवाईस हा हेनरी किसिंजर याला देत होता, ठीक आहे. तर अशाच प्रकारची ॲडवाईस चायनाबद्दल या हेनरी किसिंजरने रिचर्ड निक्सनला दिली. काय म्हणाला तो की हाच एक चान्स आहे की चायनाला मदत करायची आपण. आता चायनामध्ये सरकार पण बदललेलं होतं. आतापर्यंत माओ जेडॉंग याचं सरकार होतं आणि माओ जेडॉंगची प्रॉपर सोशलिस्ट पॉलिसी होती, कम्युनिस्ट पॉलिसी होती, ठीक आहे, एकदम अमेरिकेच्या विरुद्ध, ठीक आहे, जशी USSR मध्ये होती तशी. परंतु आता माओ जेडॉंगच्या जागी डेंग झाओपिंग आला होता, डेंग शाओपिंग. आणि हा थोडा प्रॅग्मॅटिक होता, प्रोग्रेसिव्ह विचाराचा होता. त्याला समजलं होतं की जो माओ जेडॉंग होता त्याची जी पॉलिसी होती त्याच्या पॉलिसीमुळे चायनाचा काही जास्त विकास होऊ शकला नाही. जर का चायनाला श्रीमंत बनवायचं असेल, जर का चायनाचा विकास करायचा जर का असेल तर आपल्याला जे पाश्चात्य देश आहेत, जे श्रीमंत देश आहेत, जे विकसित देश आहेत, यांच्याकडून आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आला पाहिजे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI आला पाहिजे. तरच चायनाची जी अर्थव्यवस्था आहे ती आणखी चांगली सुधारेल आणि चायना श्रीमंत बनू शकेल. इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणामध्ये, औद्योगिकरण चांगल्या प्रमाणात होऊ शकते. तर हे माओ जेडॉंगला समजलं, आपलं हे डेंग झाओपिंगला समजलं. आणि म्हणून डेंग झाओपिंग जो होता हा सुद्धा हा जो करार होता, मैत्रीपूर्ण जो राजनैतिक संबंध अमेरिकेने मांडला होता की आपण मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करू, मी तुम्हाला रिकॉग्नाइज करतो, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाला एक खरं सरकार आहे असं रिकॉग्नाइज करतो. त्याचप्रकारे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये तुम्हाला परमनंट मेंबरशिप पण देतो. तर मग हे सुद्धा हे झाले, ठीक आहे की आम्ही तयार आहोत. येतं लक्षात का बरं, कारण त्यांच्या मागचा उद्देश हा होता की जर का अमेरिकेसोबत चांगले संबंध जर का झाले तर अमेरिका आपल्या देशामध्ये आणि आपल्या चायनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करतील, त्याच्यामुळे आपल्या देशातल्या लोकांना नोकऱ्या मिळतील, रोजगार मिळतील आणि आपल्या देशाची GDP सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार. आणि झालं तेच.
डेंग झाओपिंगने मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म केला. ज्या रिफॉर्म आपण 1991 मध्ये केल्या होत्या, चायनाने ते 15-20 वर्ष आधीच केल्या ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून पहा तुम्ही, आज चायना कुठे आहे आणि भारत कुठे आहे. त्या काळामध्ये चायनाने भारताची लेवल जवळजवळ सारखीच होती, दोघांची GDP जवळजवळ सारखीच होती. परंतु चायनामध्ये हे जे इकॉनॉमिक रिफॉर्म होते हे थोडे आधी तयार झाले, आधी घेतले गेले याच्यामुळे. आणि आपल्या भारतामध्ये ह्याला थोडा उशीर झाला. त्याच्यामुळे भारत कुठे आहे आणि तो आपला चायना कुठे आहे येतं लक्षात. तर याच कारणामुळे ह्या दोघांनीही हात जोडले आणि मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे हँडशेक केला आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. अमेरिकेच्या या पॉलिसीला आपण काय म्हणतो, पॉलिसी ऑफ रॅप्रोचमेंट. आणि या डिप्लोमसीला काय म्हणलं जाते, पिंग पॉंग डिप्लोमसी. आता आंतरराष्ट्रीय राजकारणामधला हा शब्द आहे पिंग पॉंग डिप्लोमसी येतं लक्षात. तर अशा प्रकारे मग ते झालं. आणि अमेरिकेने जो आतापर्यंत काय म्हणत होता अमेरिका, की एक देश आहे आणि 2 वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, 2 सिस्टीम आहे, 1 कंट्री 2 सिस्टीम. आतापर्यंत हे मानत होता अमेरिका आणि त्याचे मित्रराष्ट्र. परंतु आता काय म्हणतो, 1970 मध्ये मैत्रीपूर्ण संबंध स्थापन झाल्यानंतर तो म्हणतो की नाही, 1 चायना पॉलिसी याचा स्वीकार केला त्याने. चायना एकच आहे, तायवान वेगळा आणि चायना वेगळा हे काही वेगवेगळे नाही आहे, एकच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे 1970च्या दशकामध्ये अशा मोठ्या प्रमाणामध्ये जिओपॉलिटिकल बदल झाला. हा रिचर्ड निक्सन कोण आहेत, तुम्हाला फोटो दाखवतो. रिचर्ड निक्सन हे जे आहेत हे डेंग झाओपिंग आहेत, त्यावेळेसचे चीनचे राष्ट्राध्यक्ष. आणि दुसरीकडे हे निक्सन आहेत, रिचर्ड निक्सन. आणि हे हेनरी किसिंजर, त्यांचे सेक्रेटरी ऑफ स्टेट. आणि हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यावेळेसचे. यांच्याच काळामध्ये चीन आणि अमेरिका यांचे दोघांचे संबंध खूप चांगले झाले. ठीक आहे. आता मला सांगा, एक असं आहे की चीनला अमेरिकेला काय होतं, इन्व्हेस्टमेंट जर का केलं असतं आणि चायनासोबत जर का चांगले संबंध बनवले असते. अमेरिकेला प्रत्येक वेळेस वाटते की चायनामध्ये डेमोक्रेसी असायला पाहिजे, लोकशाही असायला पाहिजे. अजून पण वाटते, आजसुद्धा वाटते. कशासाठी असते, कारण जिथे जिथे डेमोक्रेसी असते तर अमेरिका त्या इलेक्शनला इन्फ्लुएन्स करू शकतो. ठीक आहे. एवढी पॉवर आहे. अमेरिकन जे मीडिया आहेत ते मीडिया खूप स्ट्रॉंग आहे, खूप पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे कोणत्या देशामध्ये कोणतं सरकार येणार तर याच्यामध्ये अमेरिकाचा मोठा रोल असतो. ठीक आहे. तर अमेरिका आपल्या फेवरचं जे सरकार आहे तर त्याला आणून देऊ शकतो, एवढी अमेरिकेकडे पॉवर आहे. आणि जर का आपल्या फेवरचं सरकार जर का त्या देशामध्ये चीनमध्ये जर का आलं तर मग इकॉनॉमिक संबंध अशा प्रकारे तो बनवतात की त्याचा जास्तीत जास्त फायदा हा अमेरिकेला होईल. तर त्याच्यामुळे अमेरिकेने चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्या. चीनला पण फायदा झाला मोठ्या प्रमाणामध्ये. आज पहा तुम्ही, चीन कुठे गेला, 2ऱ्या नंबरची जगामधली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तर चीनला तर आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला तर झाला, परंतु अमेरिकेला तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. आज अमेरिकेचा आणि चीनचा ह्या दोघांमधला जो व्यापार आहे तो खूप जास्त आहे, सगळ्यात जास्त व्यापार ह्या दोघांचा आहे. ठीक आहे. हे कशामुळे दोघांनाही फायदा झाला, अमेरिकेला पण आणि चायनाला पण. विन विन सिच्युएशन होती दोघांची. ठीक आहे. यासाठी होती, यासाठी अमेरिकेला चीनमध्ये डेमोक्रेसी पाहिजे आहे. ठीक आहे. हां, तर याला काय म्हणतो आपण, 1 चायना पॉलिसीचा स्वीकार करण्यात आला 1970च्या दशकामध्ये. याचं लक्षात. तर हे झालं. मग आता तायवानचा इश्यू झाला. मग आता तायवानचा सपोर्ट जो होता तो अमेरिका जो आतापर्यंत तायवानला सपोर्ट करत होता की तायवान गव्हर्नमेंट आहे हेच मेन आहे, तर आता तो सपोर्ट जो आहे तो कमी होत होता. आत्ता जो आहे आत्ताच्या काळात, आता आम्ही सध्याची करंट सिच्युएशनपर्यंत अजून यायचो आहे. करंट सिच्युएशन हे बदललेली आहे. मी मधला काळ सांगतोय तुम्हाला. तर मधल्या काळामध्ये तायवानला सपोर्ट थोडा कमी झाला होता. अजूनपर्यंत एक तो पैदा होताच, म्हणजे सपोर्ट. एक प्रकारे तायवान म्हणजे काय, तायवानचं महत्त्व काय आहे अमेरिकेसाठी. तर तायवान म्हणजे काय, तर एक परमनंट एअरक्राफ्ट कॅरियर आहे. तायवान जो आहे हा परमनंट एअरक्राफ्ट कॅरियर आहे. तायवान परमनंट एअरक्राफ्ट कॅरियर आहे हा साऊथ चायना सीमध्ये. आणि चीनच्या एकदम बाजूलाच आहे ना. आणि इथे तायवानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन सोल्जर आहेत, अमेरिकेचे जहाज आहेत, अमेरिकेचे मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्रे आहेत. अमेरिकेला जर का वाटलं चायनावरती आक्रमण करायचं तर इथूनच डायरेक्ट करू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यांनी ते साठवणूक करून ठेवलेली आहे. एक प्रकारे एअरक्राफ्ट, कधीच न डुबणारं एअरक्राफ्ट कॅरियर आहे हे तायवान म्हणजे. त्याच्यामुळे तायवान हा अमेरिकेसाठी अतिशय जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तायवानचा सपोर्ट हा कधी सोडणार नाही आहे. फक्त मधल्या काळामध्ये हा जो सपोर्ट होता तर तो थोडा कमी झाला. आता या काळामध्ये तो सपोर्ट आणखी जास्त वाढलेला आहे करंट सिच्युएशनमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे तायवान महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता हा जो डेंग झाओपिंग हा जो होता तर याला फायदा काय होता याचा, तर सर्वात पहिले तर हा पीसफुल राईट्स याची ही पॉलिसी होती. म्हणजे काय, हा काय याला समजलं होतं की जर का अमेरिकेचा जर का आता सर्वात मोठा शत्रू कोण आहे चायनाचा, तर अमेरिका आहे. ते 1949 पासूनच होता. चायनामध्ये कोणतेही सरकार येईल, कोणतेही राष्ट्राध्यक्ष असो चायनाचा, प्रत्येकाने अमेरिकेला शत्रू मानलेलाच आहे. जरी इथे आपल्याला दिसते की डेंग झाओपिंग जो होता याने हातमिळवणी केली होती अमेरिकेसोबत, म्हणजे एकमेकांची मित्र झाली असा त्याचा अर्थ होत नाही. अजून पण अमेरिका त्याचा शत्रूच आहे.
ठीक आहे. जो कोर फंडामेंटल जी पॉलिसी होती चायनाची, तर ती जशी तशीच आहे. मग अजून पण चायना अमेरिकेला शत्रूच मानतो, परंतु तात्पुरतं जे आहे तर ते थोडं श्रीमंत व्हायचं, थोडं मोठं व्हायचं. त्यासाठी मग मधला जो काळ असायला पाहिजे तो शांततेचा काळ असायला पाहिजे. त्याच्यामुळे हा शांतता इथे मेंटेन करण्याचा प्रयत्न यांनी केला. तर हे काय म्हणतात, यांची जी पॉलिसी होती, एक फेमस पॉलिसी आहे पीसफुल राईज, पॉलिसी ऑफ पीसफुल राईज. ही चायनाची पॉलिसी आहे. ही कोणी आणलेली आहे? ती यांनीच आणलेली आहे. म्हणजे काय म्हणतो हा डेंग शाओपिंग, काय म्हणतात की पीसफुल राईज, आपल्याला राईज व्हायचं आहे, आपल्याला मोठं व्हायचं आहे, परंतु शांततेने. लोकांना माहीत पडलं नाही पाहिजे, बाकीच्या देशांना माहीत पडलं नाही पाहिजे आपली स्ट्रेंथ किती आहे, आपली स्ट्रेंथ, आपली शक्ती ही लपून ठेवायची आणि योग्य अपॉर्च्युनिटीचा वाट पाहायची. ज्यावेळेस चांगली अपॉर्च्युनिटी येईल त्यावेळेस आपलं सामर्थ्य जगाला दाखवायचं आणि त्यावेळेस मग अमेरिकेची जागा घ्यायची. परंतु तोपर्यंत अमेरिकेसोबत पंगे घ्यायचे नाही, हे तर लक्षात. आणि ही जी पॉलिसी होती पीसफुल राईज, ती ही पॉलिसी एकदम बेस्ट सुटेबल, म्हणजे एकदम चांगली ठरली चायनासाठी. आज चायना बघा तुम्ही, आज चायना अमेरिकेच्या बरोबरीला येऊन आलेला आहे. हे कशामुळे? हे पीसफुल राईजमुळे. सुरुवातीला काहीच पंगे घेतले नाही यांनी, कोणासोबतच घेतलेले नाही मधल्या काळामध्ये. परंतु आता कोणाला भीत नाही चायना, येतं लक्षात. तर याच्यामध्येच हायडिंग स्ट्रेंथ, म्हणजे आपली जी सामर्थ्य आहे ती लपून ठेवणे, आणि बाईट टाईम म्हणजे योग्य वेळेची अपॉर्च्युनिटीची वाट पाहणे, तोपर्यंत शांत राहणे. आणि जशी योग्य वेळ आली, आता योग्य वेळ आलेली आहे त्यांच्याजवळ, पूर्ण सामर्थ्य आहे, पूर्ण बलशाली आहे, ती इकॉनॉमिकदृष्ट्या, मिलिटरीदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या सगळ्या प्रकारे अमेरिकेला टक्कर देण्याच्या बरोबरीला आलेला आहे चायना. आता ही बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. तर त्याच्यामुळे मग आता हा जो तायवान वगैरे आहे, तर हा तोच. एका बाजूला आपल्याला काय दिसतो, हा एकदम नॉर्मल, एकदम शांत माणूस दिसतो. दुसऱ्याच बाजूला हा काय म्हणतो की 2030 यानेच सांगितलेलं आहे, डेंग शाओपिंगने सांगितलेलं आहे की 2030 हे ते वर्ष असणार ज्या वर्षापर्यंत तायवान हा चायनाचा भाग होणार, म्हणजे होणारच. ठीक आहे. म्हणून आणि आता 2023 चालू आहे, 2023 पण संपणार आहे, आता 2024 लागून जाईल काही महिन्यामध्ये, एक महिन्यामध्ये. आता वेळच किती बाकी आहे? 6 वर्ष तर बाकी आहे 2030ला. त्याच्यामुळे या पुढच्या 5-6 वर्षामध्ये चायना जो आहे तो तायवानवरती आक्रमण करणार, असा खूप मोठ्या प्रमाणात 90% चान्स आहे. 99% चान्स आहे, इथपर्यंत म्हणू शकतो आपण. 1% कुठेतरी इकडे तिकडे, परंतु 99% चान्स आहे की एक ना एक ॲक्शन चायना जो आहे तो तायवानवरती घेणार. ठीक आहे, मिलिटरी ॲक्शन घेणार. ठीक आहे. तर याला तायवान एकत्रीकरणाचं वर्ष, आणि हेच अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी आहे. येतं लक्षात. हे अमेरिकेसाठी मोठी डोकेदुखी आपल्याला पाहायला मिळते. आता अमेरिकेचं मेन टेन्शन काय आहे, तर हेच आहे की आतापर्यंत आपण काय करताय, तर तायवानला सपोर्ट करताय, आणि तायवानला सपोर्ट करत आहे, आणि तायवानला समोरसुद्धा अमेरिका सपोर्ट करणार. परंतु चायना आता एवढा ॲग्रेसिव्ह झालेला आहे की चायना काय म्हणतो की अमेरिकेने ज्यावेळेस मैत्रीपूर्ण संबंध चीनसोबत केले होते, तर त्यावेळेस काही कंडिशन ठेवली होती की ठीक आहे, आम्ही कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाला खरं गव्हर्नमेंट, चायनाचं खरं गव्हर्नमेंट असल्याचं आम्ही मान्य करतो, वन चायना पॉलिसी अडॉप्ट केली. परंतु ते काय म्हणतात की चायनासुद्धा, तायवान हा चायनाचा भाग आहे, परंतु यांचं जे इंटिग्रेशन जे आहे तर ते पीसफुल असलं पाहिजे, शांततामय मार्गाने पीसफुल इंटिग्रेशन, एकत्रीकरण झालं पाहिजे तायवानचं चीनमध्ये. ते पीसफुल हा एक शब्द मांडलेला होता, आणि लोकांच्या सहमतीने झालं पाहिजे. परंतु आत्ताची जी करंट सिनारिओ काय दिसतो, करंट सिनारिओ आपल्याला असा दिसतो की तायवानचे जे लोक आहेत ते डेमोक्रेसी सोडायला तयार नाही आहे. तायवानचे लोक कधीच ही लोकशाही सोडणार नाही, कारण त्यांच्याजवळ एक उदाहरण आहे. त्यांचं जो उदाहरण आहे हाँगकाँगचं. हाँगकाँगच्या लोकांना अशाच प्रकारे हाँगकाँगला घेऊन घेतलं, चायनाचाच भाग आहे तो, जबरदस्तीने घेऊन घेतलं ब्रिटनकडून. आता हाँगकाँगमध्ये डेमोक्रेसी होती, ती डेमोक्रेसी पूर्णपणे नष्ट झालेली आहे. ते एक एक्झाम्पल तायवानच्या समोर जशाच तसं जिवंत एक्झाम्पल आहे. त्याच्यामुळे तायवानचे लोक जे आहेत ते कधीच रिस्क घेणार नाही चायनामध्ये मिक्स व्हायचं. त्यांना डेमोक्रेसी सोडायची नाही. त्याचबरोबर तायवानमध्ये जे आज गव्हर्नमेंट आहे एकदम अल्ट्रा नॅशनलिस्ट आहे, म्हणजे त्यांना वेगळा इंडिपेंडंट देशच पाहिजे, चायनासोबत विलीन व्हायचंच नाही आहे. आणि दुसरीकडे चायनामध्ये जो शी जिनपिंग आहे त्याला तायवान घ्यायचंच आहे कोणत्या हालतीमध्ये. म्हणजे दोन्हीकडे दोघे जण एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत. एक प्रकारे यालाच आपण चिकन गेम थेरी म्हणतो. चिकन गेम थेरीमध्ये काय होत असते, एक चिकन गेम थेरी आहे जिओ पॉलिटिक्समध्ये. म्हणजे एक प्रकारे काय आहे, ही एक सायकल आहे. ठीक आहे, हे एक सायकल आहे. या सायकलवरती एक चिकन म्हणजे काय होते, एक कोंबडी आहे. ठीक आहे, हे एक कोंबडी आहे, आणि दुसरीकडे दुसरं एक सायकल आहे. या सायकलवरती दुसरी एक कोंबडी आहे. ठीक आहे, हे कोंबडी, हे त्याची पिसं. ठीक आहे, हे त्याची पिसं, ही कोंबडी. हे दोघे जण एकमेकांच्या समोरासमोर स्पीडने येऊन राहिलेत, सायकलने एक स्पीडने येऊन राहिले, आणि बरोबर दोघांच्या समोरासमोर आहेत. यांनी जर का ब्रेक नाही मारले, ह्या दोघांची टक्कर होणार, म्हणजे होणारच, 100% होणार. आता चीन आणि तायवान, हा फॉर एक्झाम्पल हा कोण आहे, हा चीन आहे, हा आहे चीन, आणि हा आहे तायवान. ह्या दोघांची कंडिशन अशी आहे की दोघे जण ब्रेक मारायची इच्छा नाही आहे. ते म्हणतात की जे होईल ते होईल. तायवान पण तयार आहे, तायवान पण मिलिटरीदृष्ट्या तयार आहे. तायवान पण म्हणतो की अमेरिकेचा सपोर्ट आहे,
आणि दुसरीकडे चीनसुद्धा फुल याच्यावरती ॲक्शन करण्यास तयार आहे. फक्त आता वाट आहे की कधी होणार हे. म्हणजे दोघे जण ब्रेक मारण्याच्या तयारीत नाही आहे. ब्रेक मारला म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल याने जर का ब्रेक मारला म्हणजे काय, तर याने याची शरणागती पत्करली याचा अर्थ असा होतो. आणि याने जर का ब्रेक मारला म्हणजे काय, याचा अर्थ की हा याच्या पुढे नमला. आता दोघांचा इगो आडवा येत आहे, दोघे जण ब्रेक मारत नाही आहे, त्याच्यामुळे यांच्या दोघांमध्ये टक्कर होणार म्हणजे होणार, 100% होणार. म्हणजे टक्कर होणार म्हणजे युद्ध होणार. तर यालाच आपण चिकन गेम म्हणत असतो. तर आज तायवान आणि चीन ह्या दोघांची कंडिशन चिकन गेमसारखी झालेली आहे. दोघे जण ब्रेक मारणार नाही आहे, दोघांची लढाई होणारच आहे. येतं लक्षात. तर मग आता हे तर माहीतच आहे, पुन्हा आता जवळपास हे कन्फर्म झालेलं आहे की काही नाही, आज ना उद्या ही जी युद्ध जे आहे ते होणारच आहे. परंतु त्याच्या आधी काही, आता म्हणतो ना की मोठं वादळ येण्याआधी भयानक शांतता असते पहिले, आणि छोटे मोठे थोडे वादळ येतात. तर अशाच प्रकारचे वादळ आता हळूहळू येताना दिसतात, आपल्या जिओपॉलिटिक्समध्ये दिसतात. आता चायना आणि रशिया हे दोघं एकत्र आलेले आहे. म्हणजे जे डिवाइड अँड रूल पॉलिसी 1970च्या दशकामध्ये यांनी केलेली होती ती आता कायम बंद झालेली आहे. आता मागच्या 20 वर्षापासून चायना आणि रशिया हे दोघं जण एकत्र आलेले आहे. आणि हे दोघं जण अमेरिकेला पेचामध्ये पाडण्याचा प्रयत्न करतात. कशा प्रकारे, तर सर्वात पहिले तर रशिया अमेरिकेला युरोपमध्ये गुंतवतोय. सर्वात पहिले तर 2014मध्ये युक्रेन घेऊन घेतला. युक्रेनचा जो भाग आहे खालचा क्रिमिया हा जो भाग आहे तो घेऊन घेतला. आणि आता 2021मध्ये परत युक्रेनवरती आक्रमण केलं. तर आता अमेरिका जो आहे ते युक्रेनमध्ये गुंतलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये युक्रेन गव्हर्नमेंटला सपोर्ट करतो. एका वर्षामध्ये $100 बिलियन जास्त पैसा गुंतवलेला आहे अमेरिकेने. एवढा पैसा ओतलेला आहे. कशासाठी ओतलेला आहे, याच्यामध्ये अमेरिकेचा काय फायदा आहे. अमेरिकेचा फायदा असा आहे की अमेरिका USSRला कमजोर करू पाहतो. त्याचप्रकारे हे जे शस्त्र आहे, हे शस्त्र येऊन कुठून राहिले, तर अमेरिकेच्या ज्या कंपन्या आहेत, शस्त्र बनवणाऱ्या कंपन्या, त्यांना येऊन राहिले. म्हणजे अमेरिकाने $100 बिलियन पैसे दिले कोणाला, युक्रेनला. परंतु युक्रेन हे $100 बिलियन वापरणार कुठे, तर अमेरिकेच्या ज्या कंपन्या शस्त्रास्त्राच्या, तर त्यांच्याकडून हे शस्त्र विकत घेणं. म्हणजे अमेरिकेने पैसे दिले ते अमेरिकेमध्येच परत आले. येतं लक्षात. परंतु परंतु अमेरिका तर गुंतलेला आहे ना युक्रेनच्या वॉरमध्ये. त्याचप्रकारे आता आपल्याला इस्रायल आणि पॅलेस्टीन हा जो वॉर आहे, हा सुद्धा इस्रायल आणि हमास हा वॉर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण दुसरीकडे आता इथे आपल्याजवळ फोटो आहेत आपल्या, बघा. हा युक्रेन. आता हा युक्रेन आणि रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं. आणि हा जो भाग आहे हा जो भाग आहे ठीक आहे, डोनबास, आणि हा क्रिमिया. तर हा क्रिमिया भाग घेतलेला आहे, हा पण भाग घेतलेला आहे. तर अमेरिका याच्यामध्ये गुंतलेला आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळते की हा जो इस्रायल आहे, इस्रायलमध्ये इथे गाझापट्टी आहे. गाझापट्टीमध्ये हमास नावाचा एक संघटन आहे, आतंकवादी संघटना त्याला म्हणल्या जाते. अमेरिका आतंकवादी संघटना म्हणतो. याला जो आहे तो इराणचा सपोर्ट आहे. हा इराण आहे. आणि इराण कोणत्या गटामध्ये आहे, चीन आणि रशियावाल्या गटामध्ये आहे. म्हणजे एका बाजूला काय करतोय, आता हमास जो आहे तो हमासाने एका वेळी 5000 रॉकेट इस्रायलवरती टाकले आणि या युद्धाला तोंड फुटलं. आता यांच्याकडे रॉकेट आले कुठून, ते इराणकडून आलेले आहे. म्हणजे आता इथे पुन्हा आता इस्रायल खूप महत्त्वाचा आहे अमेरिकेसाठी. मिडल ईस्ट याला आपण मिडल ईस्ट एरिया म्हणत असतो. तर याच्यामध्ये हे जेवढे काही देश आहे, या देशांवरती कंट्रोल ठेवायचं असेल तर इथे आपला स्वतःचा एक देश पाहिजे, तो आहे इस्रायल. त्याच्यामुळे इस्रायलला सपोर्ट देणं त्याला गरजेचंच आहे, अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे युक्रेन आहे, युक्रेनपेक्षाही जास्त महत्त्वाचं इस्रायल आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे इथे अमेरिकेला यावंच लागते. ठीक आहे. तर मग रशियाने काय केलं, रशियाने अमेरिकेला गुंतवलं युक्रेनमध्ये, त्याच्यानंतर इराणने अमेरिकेला गुंतवलं इस्रायलमध्ये. म्हणजे दोन फ्रंट तर इथेच फुटलेला आहे. म्हणजे अमेरिका जो आहे तो इथेच गुंतलेला आहे. आणि हे या दोघांमध्ये गुंतलेला असल्यामुळे तो दुसरीकडे लक्ष देऊ शकत नाही आहे. याचं एक्झाम्पल आपल्याला मिळते अझरबैजान आणि अर्मेनिया अझरबैजान यांचं जे युद्ध आहे ते युद्ध आपल्याला पाहायला मिळते इथे. हे बघा. हां, आता हे जे सांगायचं होतं मला तुम्हाला, आता हे इस्रायल आणि हमास जे युद्ध आहे हे कशामुळे चालू झालं, तर हे असं म्हणतात की आयमेक जो कॉरिडॉर आहे जो भारतापासून तर इथपर्यंत जाणार आहे, हा जो आपला UAE आहे, UAEमधून सौदी अरेबियामधून इस्रायलमधून तिकडे युरोपला, म्हणजे हा व्यापार कॉरिडॉर आहे. तर याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार होणार आणि हे एकदम स्पीडमध्ये काम चालू होणार होतं. परंतु याचा फायदा याच देशांना होणार होता. या देशांना, इस्रायल असू द्या किंवा चायना असू द्या किंवा युरोप असू द्या, टर्की असू द्या, यांना याचा फायदा होत नव्हता. याच कारणामुळे मग हा जो इराण आहे, इराणने एक बेस्ट चान्स समजला हा. आणि आताच इथे म्हणजे हा इस्रायल आहे, इस्रायल विरुद्ध
वातावरण तयार करणे या मिडल ईस्टमध्ये हा एक बेस्ट अपॉर्च्युनिटी त्याने शोधली आणि इथे हमास वॉर, इस्रायल हमास वॉरला सुरुवात केली. तर त्याच्यामागचा एक मेन उद्देश जो आहे तो हा आहे असं म्हणलं जाते, मेन कारण जे आहे हा आहे असं म्हणलं जाते. आता दुसरीकडे याच्यामधून काय समजते की अमेरिका या 2 युद्धामध्ये गुंतलेला आहे. याच्यामुळे अमेरिका आता बाकीच्या गोष्टींवरती लक्ष देऊ शकत नाही आहे. ज्या प्रकारे एक उदाहरण आहे अर्मेनिया आणि अझरबैजान. अर्मेनिया ख्रिश्चन कंट्री, अझरबैजान मुस्लिम कंट्री, यांच्यामध्ये हा जो इश्यू आहे ना नागोर्नो काराबाग, हा एक जमीन आहे. या जमिनीवरती हे दोन्ही राष्ट्र क्लेम करतात. ठीक आहे. आणि याच्यासाठी या जमिनीसाठी हे दोघे जण एकमेकांसोबत लढत आलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध होत आहे त्यांच्यामध्ये. आता अमेरिकेने, युरोपियन देशांनी यांना सपोर्ट करायला पाहिजे होता, परंतु आता लक्ष देऊ शकत नाही आहे कारण हे दोघं जण इकडे तिकडे गुंतलेले आहेत. याच्यामधून काय समजायला येते, त्याचप्रकारे चीन आणि रशिया यांनी जो अमेरिका आहे त्या अमेरिकेला अफगाणिस्तानमधून पण हाकलून दिलं. पाहिलं तुम्ही 2021मध्येच ही घटना झाली आहे. तालिबानने आता टेक ओव्हर केलेलं आहे. हळूहळू अमेरिकेला ते गुंतवत आहेत जिओपॉलिटिक्समध्ये. आणि आता चायनाला आता चांगली अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे कारण आता अमेरिका गुंतलेला आहे त्या 2 याच्यामध्ये. आणि हे जे युद्ध आहे युक्रेनवाले आणि इस्रायलवाले, हे काही 1-2 वर्षामध्ये संपणार नाही आहे. युक्रेन युद्ध चालू होऊन 2 वर्ष झाले. 2 वर्ष आता पूर्ण होतील. इस्रायलचं युद्ध कधी संपणार काही गॅरंटी नाही आहे. पुढची 5-6 वर्ष चालतील की काय की 10 वर्ष चालतील कोणाला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे हे लॉंग टर्म युद्ध आहे दोन्ही पण. आणि अमेरिका याच्यामध्ये गुंतलेला आहेच. आणि हाच एक बेस्ट चान्स आहे चायनाला तायवानवरती आक्रमण करण्याचा. त्याच्यामुळे चायना ही एक बेस्ट अपॉर्च्युनिटी शोधतो. त्याच्यामुळे 2030 तर खूप दूर झालं, त्याच्या आधीच 27पर्यंत चायना जो आहे तो तायवानवरती आक्रमण करणार. आणि पीसफुल होणार का हे? नाही, पीसफुल इंटिग्रेशन होणार नाही, युद्धच होणार. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चायनाला, अमेरिकेला समजत आहे. ठीक आहे. हे अमेरिकेला समजतं आहे की चायना जो आहे तर आज ना उद्या तायवानवरती आक्रमण करणार. त्याच्यामुळे अमेरिका जो आहे तर थोडा बदलत आहे आता थोड्या प्रमाणात. आता ऑकस डील जे आहे ते एक नवीन ऑकस डील आलेली आहे. ऑकस डील जे आहे, ऑकस ॲग्रीमेंट. ऑकस म्हणजे काय तर अमेरिका, UK, ए म्हणजे ऑस्ट्रेलिया, ऑकस ए म्हणजे ऑस्ट्रेलिया, UK आणि दुसरीकडे USA. हे 3 राष्ट्रांनी मिळून एक ग्रुप बनवला ज्याला आपण म्हणतो ऑकस ग्रुप. याच्या अंडर हे जे 2 राष्ट्र आहे UK आणि अमेरिका, हे दोघं जण जे ऑस्ट्रेलिया आहे तर ऑस्ट्रेलियाला न्यूक्लिअर सबमरीन बनवून देणार आहे. आता याच्यामध्ये फ्रान्स होता परंतु आता ऑस्ट्रेलियाने फ्रान्ससोबत एक डील कॅन्सल केली. ह्या दोघांसोबत बनवलेली आहे. हे कशासाठी बनवली की जेणेकरून हे जे एशिया पॅसिफिक हा जो रिजन आहे म्हणजे आशिया खंड आणि इकडे पॅसिफिक समुद्र, तर यांच्यामध्ये आपला दबदबा कायम राहावा यासाठी. जर का चायनाने तायवानवरती आक्रमण केलं आणि तायवानला आपल्या अंडरमध्ये घेतलं तर एक प्रकारे ज्या देशाला अमेरिकेचा सपोर्ट आहे तर तो देश हरला, म्हणजे अमेरिका हरला एक प्रकारे. तर त्याच्यामुळे अमेरिकेचं जे वर्चस्व आहे आज जगामध्ये तर ते कमी होणार, 100% कमी होणार. त्याच्यामुळे आणि अमेरिका हे होऊ देणार नाही. त्याच्यामुळे अमेरिका साहजिक आहे तायवानच्या मदतीला जाणार म्हणजे जाणारच. परंतु एवढं एक आहे, एका टाईमला एक मॅनेज करणं आणि एका टाईमला 3 गोष्टी मॅनेज करणं ह्या याच्यामध्ये फरक आहे. जर का फक्त एकच इश्यू असता जगामध्ये तायवान आणि चायनाचा तर अमेरिकेने फुल सपोर्ट दिला असता तायवानला. परंतु आता तायवानसोबत बाकीचे पण इश्यू आहेत मोठे. इकडे युक्रेन पण आहे, दुसरीकडे इस्रायल पण आहे ज्याच्यामध्ये इनडायरेक्टली इराणसोबत लढावं लागत आहे. आणि दुसरीकडे युक्रेनमध्ये इनडायरेक्टली USSR सोबत लढायचं आहे. आणि तिसरीकडे तायवान म्हणजे इनडायरेक्टली चायनासोबत लढायचं. हे 3 गोष्टी 3 देशांसोबत लढणं म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. हे मॅनेज करणं कठीण आहे. त्याच्यामुळे चायनासाठी एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे इथे. म्हणून चायना तायवान युद्ध तायवान हा पुढचा नवीन शीतयुद्ध सुरुवात होण्याचा फ्लॅश पॉईंट असं मानलं जाते. आता शीतयुद्ध तर मागचं संपलं होतं. आपलं हे पहिलं विश्वयुद्ध संपलं 1945मध्ये आणि तिथून पुढे मग आपल्याला शीतयुद्ध कोल्ड वॉर सुरुवात झाली. कोल्ड वॉर हे अमेरिका आणि USSR या दोन महासत्तांमध्ये होतं. आणि 1991मध्ये हे जे कोल्ड वॉर आहे ते संपलं. 1990-91मध्ये संपलं हे. आता हे जे कोल्ड वॉर आहे हे नवीन कोल्ड वॉर, न्यू कोल्ड वॉर हे आता सुरुवात होणार आहे असं म्हणतात. जवळपास झालेलंच आहे एक प्रकारे. परंतु जो तायवान हा फ्लॅश पॉईंट असणार आहे. कारण आता हे जे कोल्ड वॉर शीतयुद्ध, नावामध्ये शीत आहे, शीत म्हणजे थंड म्हणजे काय तर इनडायरेक्टली हे लढत आहेत. परंतु आता हे शीतयुद्ध शीत राहणार नाही. आता हे शीतयुद्ध हे गरम होऊ शकते, हॉट वॉर होऊ शकते. आणि काही तर असे पण म्हणतात, काही जे राजकीय तज्ज्ञ आहेत इंटरनॅशनल रिलेशनमधले ते तर असे पण म्हणतात की हे जे युद्ध आहे हे न्यूक्लिअर वॉर पण होऊ शकते, न्यूक्लिअर वॉरमध्ये कन्वर्ट होऊ शकते. कारण आता चीनकडे पण न्यूक्लिअर वेपन्स आहेत, USSR रशियाकडे पण न्यूक्लिअर वेपन आहे. इराणसुद्धा न्यूक्लिअर वेपन तयार करण्याच्या जवळजवळच पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे न्यूक्लिअर वॉर होऊ शकते असं म्हणलं जाते. त्याच्यामुळे समोरची जी वर्ष आहे 4-5 वर्ष तर याच्यामध्ये तायवानवरती आक्रमण करू शकते याचे चान्सेस खूप जास्त आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं
की आपला हा जो चीन आहे तो तायवानवरती आक्रमण करणार का, किंवा तायवानला आपला भाग बनवणार का, आणि प्रश्नचिन्ह आहे. याचं उत्तर आहे हो, फक्त वेळ आहे कधी. 1930 पर्यंत कधी होऊ शकते. ठीक आहे, एकतर चायना हरणार अमेरिकेच्या मदतीने, नाहीतर मग तायवान हरणार. याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तर चान्सेस असे आहे की जो चीन आहे तर तो तायवानला घेऊन घेणार. ठीक आहे, परंतु दोघेजण रेडी आहे. आता दोघेजण एक प्रकारे चिकन गेम पोझिशनवरती आहे. म्हणजे दोघेजण जे आहेत ते सायकलने येत आहे आणि कोणी ब्रेक मारायला तयार नाही आहे, कारण युग अडवायत आहे. त्याच्यामुळे एकतर हा नाही तर हा, पडणार म्हणजे पडणार. ठीक आहे, अशा प्रकारे इथे हा टॉपिक थोडाफार डिस्कस केला आपण. येतं लक्षात. तर आय होप हा थोडा इंटरेस्टिंग टॉपिक होता आणि हा काही न्यूजमध्ये सतत येतो, त्याच्यामुळे हे थोडं आपण बॅकग्राऊंड वगैरे पाहिलं आणि हा समजून घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, धन्यवाद.